हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कैरीचं लोणचं, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आणि अशा काही टिप्स सांगितल्या आहेत, त्या जर फॉलो केल्या तर लोणचं नक्कीच छान टिकेल. यासाठी कैरी घेताना ती पूर्ण तयार झालेली मोठ्या साईजची पाहिजे. मी इथे राजापुरी कैरी वापरली आहे. राजापुरी कैरीचं लोणचं अगदी छान होतं. चला तर मग आता रेसिपीकडे वळूया. इथे आपण 2 किलो कैऱ्या घेतल्या, त्या 1 तासभर पाण्यात टाकून ठेवल्या. कैऱ्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि सुती कपड्याने छान कोरड्या करून घ्यायच्या. एकदा का आपल्या कैऱ्या छान कोरड्या झाल्या ना, की त्याच्यानंतर त्याला पाण्याचा अंशही लागू द्यायचा नाही. लोणचं बनवताना या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यामुळे आपलं लोणचं छान टिकतं आणि बुरशीही येत नाही. बघा, आता आपल्या कैऱ्या छान स्वच्छ झालेल्या आहेत. या कैऱ्या मी बाहेरून फोडून आणल्या होत्या. या दिवसामध्ये त्या सहज फोडून मिळतात. तुम्ही घरीही फोडू शकता जर तुमच्याकडे अडकित्ता असेल तर. आज आपण बाहेरचा बाजारातला तयार मसाला प्लस घरचा मसाला हे दोन्ही वापरून मस्त चटपटीत लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत. यामध्ये एक कैरी पिकलेली निघाली होती म्हणून ती साईडला ठेवली. कैऱ्या फोडल्यानंतर त्यांना स्वच्छ करणं खूप आवश्यक असतं. कैऱ्या फोडताना फोडी थोड्याशा खराब होतात, कारण कोळ पण फुटते आणि त्याचा कचरा सगळ्या फोडींना लागतो. त्यामुळे आतला सगळा कचरा वगैरे सगळं काढून टाकायचा आणि ह्या ज्या फोडी आहेत त्या एका स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायच्या. या पुसायला खरंच खूप वेळ लागतो, पण यामुळेही लोणचं टिकायला मदत होते. आता मी ह्या संपूर्ण फोडी स्वच्छ पुसून घेतल्या आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केल्या. त्यावर 1.5 टेबलस्पून हळद आणि 2 टेबलस्पून जाड मीठ म्हणजे 25 ग्रॅम मीठ घातलं आणि त्याला 4-5 तास झाकून ठेवलं साईडला. त्यानंतर त्यातलं एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकायचं आहे. त्या ज्या फोडी आहेत तर त्या ताटामध्ये सुकवायला ठेवायच्या. यातलं फक्त एक्स्ट्रा मॉइश्चर जे आहे ते निघून गेलं पाहिजे म्हणून सुती कापड किंवा प्लास्टिकवर टाकलं तरी चालेल. फॅनच्या हवेमध्ये सुकवून घ्यायचं आहे 2-3 तासांसाठी. तर आपण लोणच्यासाठी मसाला बनवायला घेऊ. इथे मी 200 ग्रॅम मोहरी डाळ आणि 20 ग्रॅम हळद घेतली आहे. बडीशेप 30 ग्रॅम, मिरची पावडर 100 ग्रॅम, गावरानी मिरची पावडर 50 ग्रॅम, जाड मीठ 100 ग्रॅम, 10 ते 12 लवंग, 10 ग्रॅम काळी मिरी, 20 ग्रॅम मेथी दाणा आणि 10 ग्रॅमच्या थोडंसं वरती म्हणजे 15 ग्रॅमच्या आसपास हिंग घेतला आहे. हे सगळं साहित्य घ्यायचं आणि जो बाहेरचा आपण मसाला वापरणार आहे ते 100 ग्रॅमची एक पुडी आहे आणि 500 ग्रॅम इथं तेल घेतलं आहे मी. आता हे मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे. त्यातलं फक्त मॉइश्चर निघून गेलं पाहिजे एवढं. आपल्याला त्याला खूप भाजून घ्यायचं नाही हाय फ्लेमवर. आणि मी यातल्या 5-6 लवंग ठेवलेल्या आहेत साईडला. परत मी दाखवते ते काय ठेवलं तसं. हा मसाला आहे, हा फक्त हाताला असा गरम लागेल इथपर्यंत मी भाजून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यात त्याला काढून घ्यायचं. याची जाडशी अशी पूड तयार करायची आपल्याला, म्हणजे भरड तयार करायची. तर यामध्ये मी जे साहित्य दाखवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त खार हवा असेल तर तुम्ही बडीशोप आणि मोहरीची डाळ अजून जास्त ॲड करू शकता. आता आपली ही जाड अशी पूड तयार आहे. आता आपण त्याच पॅनमध्ये तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर त्याला परत थोडं हलकंसं थंड होऊ द्यायचं. आता इथे हे तेल खूप गरम नाहीये. यात आपण हिंग घातला, त्यानंतर आपण जी पूड तयार केली होती मसाल्याची ती, मोहरी डाळ. इथे मी जे दुसरं तिखट वापरणार आहे तर ते घरी तयार केलेलं आहे. काश्मीरी मिरची, चपाटा आणि रसगुल्ला या तिन्ही मिरचीचं मिळून असं ते तिखट बनवलं होतं मी. ते टाकलं 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅम गावरानी मिरची पावडर टाकलं थोडंसं झणझणीतपणा येण्यासाठी. आणि जो बाहेरचा आपण मसाला वापरणार होतो तो आता टाकून घ्यायचा आहे यामध्ये आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे मीठ. तर मसाला जो आहे बाजारातला तो रामबंधू, बेडेकर किंवा केप्रा यापैकी कुठलाही वापरू शकता. लोणचं जास्त काळ टिकवण्यासाठी ही एक महत्त्वाची टिप्स आहे. तव्यावर 1 टेबलस्पून हिंग टाकायचा आणि त्या हिंगाची धुनी आपल्या बरणीला द्यायची आहे. याने ती जी बरणी आहे ती जंतुनाशक होऊन जाते. इथे मी काचेची बरणी घेतली आहे लोणचं भरण्यासाठी. तुमच्याकडे चिनीची असेल तर ती घ्या. मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर फोडींवर टाकून घ्यायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याला आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत. बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या लोणच्याला. आंब्याचं लोणचं म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
याची संपूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लोणचं लवकर खराब होऊ नये म्हणून 1 इंच तेलाचा थर वरती हवा म्हणून मी 100 ग्रॅम तेल अजून गरम केलं आणि त्याच्या 5-6 लवंग बाकी ठेवल्या होत्या त्या तेलामध्ये घातल्या. आता हे तेल पूर्णपणे गार होऊ दिलं आणि नंतर या लोणच्यामध्ये ॲड केलं. आता शेवटची सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे केव्हाही लोणचं काढताना स्वच्छ चमचा वापरायचा आणि ह्या लोणच्याच्या बरणीला सुती कपड्याने झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने तयार आहे आपलं चटपटीत आंब्याचं लोणचं.